Beloved people, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. प्रियानो, आम्ही तुमचं स्वागत आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात करतो. This is our online Saturday blessing meeting. आजची आपली ऑनलाईन शनिवारची सभा आहे. And as you know, God is blessing thousands of people every Saturday through His abundant blessings upon their life. आणि आपल्याला ठाऊक आहे की आपण अनुभव घेतला आहे की देवबाप त्याच्या भरपूर आशीर्वादाने लोकांना कशा प्रकारे आशीर्वादित करत आहे. Jesus loves you. प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. And once again on this special day, God is going to bless you abundantly in every area of your life. आणि आजच्या या खास दिवशी पण परमेश्वर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. So please be attentive to the word of God. तर देवाच्या शब्दाकडे आपलं लक्ष लावा. Your life will change this day. आणि आजच्या दिवशी परमेश्वर तुमचं जीवन बदलेल. So now to hear the blessed word of God, आता देवाचं आशीर्वादित वचन स्वीकारण्यासाठी let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आणि देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत आपण मोठ्याने टाळ्या वाजून करूयात. A blessed evening to you all. सगळ्यांना शुभ सायंकाळ. May God open your ears and your eyes देव तुमचे कान आणि डोळे उघडो अशी प्रार्थना, that you may see the glorious things that God has reserved for His people. की देवाने त्याच्या लोकांसाठी ज्या वैभवशाली गोष्टी ठेवल्या आहेत त्या तुम्हाला दिसाव्यात. Amen. Amen. And today as you hear the word of God, आज जसं देवाचं वचन तुम्ही ऐकाल ना, I pray मी प्रार्थना करतो that God may bless you, देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं, God may heal you आरोग्य द्यावं and fulfill all your heart's desires. आणि तुमच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. Amen. आमेन. We'll open our Bibles to Zephaniah chapter 3 verse 17. सफन्याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 27व वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Zephaniah chapter 3 verse 17. सफन्याचा 3रा अध्याय आणि 17व वचन. The Lord your God in your midst, the mighty one, will save. He will rejoice over you with gladness. He will quiet you with his love. He will rejoice over you with singing. सफन्या 3 आणि त्यातलं 17व वचन असं सांगतं, यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे, तो तारण करील असा पराक्रमी आहे, तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद देईल, तो आपल्या प्रीतीत निवांत राहील, तो गायनाने तुझ्याविषयी उल्हास करील. Praise God. देवाला धन्यवाद. What a blessed assurance. म्हणजे किती धन्य खात्री आहे ही, The Lord your God wins victory after victory. की प्रभू तुझा परमेश्वर विजयावरती विजय घेत आहे And he is always with you. आणि तो नेहमी तुझ्या बरोबर आहे. God, the victorious one, is with you. म्हणजे जो देव विजयी तो तुझ्या बरोबर नेहमी आहे. Say, but the thing is, he cannot be with everyone. पण गोष्ट अशी आहे की तो सगळ्यांसमवेत राहू शकत नाही. There is a condition, एक अट आहे, because Bible says कारण की बायबल म्हणतं in James 4 verse 8, याकोबाचं पत्र 4था अध्याय त्यातलं 8वं वचन, if you draw near to God, he will draw near to you. तुम्ही जर देवाजवळ आलात तर देव तुमच्या जवळ येईल. याकोब 4:8. If you draw near to him, then he will draw near to you. तुम्ही जर त्याच्या जवळ आलात तर त्या पश्चात तो तुमच्या जवळ येईल. Bible says in 1 Chronicles 28:9, एक इतिहास 28 9व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, if you turn to him, he will hear your prayers. तुम्ही जर त्याच्याकडे वळलात तर तो तुमच्या प्रार्थना ऐकेल. If you ignore him, he will reject you forever. आणि तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कानाडोळा जर तुम्ही त्याच्याकडे केलात तर तो कायमचं तुम्हाला नाकारेल. You cannot afford to neglect the Almighty God. म्हणजे महान सामर्थ्यवान देवाकडे दुर्लक्ष करणं आपल्याला झेपायचं नाही, आपल्याला ते परवडणार नाही. I mean, it will be very, very costly. जर देवाकडे आपण दुर्लक्ष केलं तर ते आपल्याला फार महाग पडेल. You need to have God in your midst. एक तर तुमच्यामध्ये देव असायलाच पाहिजे, Otherwise, नाहीतर it will be a very hard living. फार अवघड जाईल जगणं. Because only God can save you. कारण फक्त देवच तुम्हाला वाचवू शकतो. And not only he can save you, Bible says he rejoices to save you. आणि फक्त देव तुम्हाला वाचवू शकतो असं नाही, तर देवाला आपल्याला वाचवण्यामध्ये आनंद मिळतो असं पवित्र शास्त्रात लिहिलंय. He rejoices to be in your midst. देवाला तुमच्यामध्ये राहायला आनंद वाटतो. So will you accept him tonight? मग आज रात्री तुम्ही त्याचा स्वीकार करणार का? Will you seek his face tonight? आणि आज रात्री तुम्ही देवाला शोधणार का? Because he will refresh you with his love. कारण की देव त्याच्या प्रेमानं तुम्हाला ताजतवानं करून सोडेल. And once your confidence is built, आणि एकदा का तुमचा विश्वास वाढला ना, nothing of the world can ever shake you. किंवा जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला हादरवू शकणार नाही. One of the greatest lies the devil has imposed on the human race is सैतानानं मानवी शर्यतीवरती किंवा मानवावरती एक अतिशय मोठं खोटं जे टाकलेलं आहे ते असं की that you don't need
need God to save you. असं खोटं सैतानाने मानवात टाकलेलं आहे की तुला देवाची गरज नाही तारण्यासाठी, तुला देवाची गरजच नाहीये वाचण्यासाठी. I mean, you can save yourself. म्हणजे शैतानाला माणसाला असं म्हणायचंय की तू स्वतःला वाचवू शकतो, तारू शकतो, तुला देवबीव कोणाची गरज नाही. But there are so many things that we are incapable of doing. किंतु परंतु अशा अगणित गोष्टी आहेत की ज्या करायला आपण समर्थ नाहीये. God alone is almighty. आणि देव एकच सर्व सामर्थ्यवान देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 63 verse 1, यशा 63 त्यातलं पहिलं वचन, He is mighty to save you. देव आपल्याला तारायला महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He is mighty to save you. देव आपल्याला तुम्हाला तारायला महान आहे. Maybe you have messed up your life. आणि कदाचित तुम्ही तुमच्या जीवनाची नासधूस करून घेतली असेल. Maybe things are not going as you would have आणि कदाचित wanted. तुम्हाला हवं त्या पद्धतीनं तुमच्या जीवनात गोष्टी घडत नसतील. So what? ठीक आहे ना, त्यात काय मग. You don't need to be ashamed of it. असं जरी झालं तरी त्यात लाजायची काही गरज नाही. You don't need to be embarrassed about it. आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला लज्जित करून घ्यायची काही गरज नाहीये की नाही पण माझ्या जीवनामध्ये मला हवं तसं होतच नाहीये वगैरे असं म्हणून लाजायची गरज नाही. But know this truth, पण हे एक सत्य जाणायची जरूर गरज आहे. that we are limited in all that we do. आपण जे काही करतो ना त्यामध्ये बेटा आपल्याला मर्यादेची एक चौकट आहे. त्या मर्यादे पलीकडे तुला मला करायला जमणार नाहीये. Bible says बायबल म्हणतं in Matthew 19 verse 26, मत्थ्याचा 19वा अध्याय त्यातलं 26वं वचन, with men this is impossible, माणसांना हे अशक्य आहे but with God all things are possible. पण देवाला सर्व काही शक्य आहे. And so we are in such a time today तर आज तर आपण अशा एका वेळेत आणि काळात आलोय ना where we are confused about what is happening around us. जिथं आपल्या अवतीभोवती जे काही घडत आहे त्याविषयीनं सगळ्यांचा गोंधळ झालाय की एक चाललंय काय सध्याला या जगात. Everyone is trying to put up a very bold front, आणि सगळेजण गोंधळात पडलेले आहेत. जरी प्रत्येक जण प्रयत्न असाच करतो की मी धाडसानं आपला चेहरा पुढे ठेवावा, but पण inside they know things are not really flourishing. आतून मात्र प्रत्येकाला माहिती आहे की गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत रे. At म्हणजे such- ती भरभराट, ती समृद्धी कुठे गेली देव जाणे. At such a time, अशा या काळात आणि अशा या वेळेला every man प्रत्येक माणूस is made to realize one truth, अशा या काळात प्रत्येक माणसाला हे एक सत्य जाणून घ्यायची गरज आहे that turning to God is the only option. की देवाकडे वळणं हा एकच आता पर्याय आहे. बेटा देवाशिवाय आता काही खरं नाही. That's the only option. हा एकच पर्याय आहे, The best option. अति उत्तम असा पर्याय की देवाशिवाय कुणाचंच आता काही खरं नाही. If you want to make your life, जर तुम्हाला तुमचं जीवन बनवायचं असेल तर, if you want to be happy, आणि तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल then तर God is the only option. देव एकच पर्याय आहे बेटा. Those who have given their hearts to the living God, आणि ज्यांनी आपली हृदय जिवंत देवाला दिलेली आहेत this is the best consolation. त्यांच्यासाठी हे एकच अतिशय सुंदर असं सांत्वन आहे की देव माझ्या पाठीशी That आहे. God is in our midst. की देव आपल्यामध्ये आहे, देव आपल्या बरोबर आहे. हे सांत्वन त्यांना फार चांगलं आहे. He is not far away from आणि us. देव काय आपल्यापासून लांब नाही. He is a God who is very close to आणि us. तो असा देव आहे की जो आपल्या फार समीप आहे, जवळ आहे. Does he wants to be in our midst? आणि देवाला का हो आपल्यामध्ये राहायची इच्छा आहे? To save us, आपल्याला वाचवायला, तारायला आणि to काय? deliver us, आपल्याला सुटका द्यायला, to bless us, आपल्याला आशीर्वाद द्यायला and to heal आणि us. आपल्याला आरोग्य द्यायला. The time has come वेळ आता अशी आली आहे when everyone has to rise up to call on his God. की जेव्हा प्रत्येकानं आता देवाच्या नावाला हाक तर मारलीच पाहिजे. God has winked at our past देवाने आपल्या भूतकाळाकडे कानाडोळा केला. when we took God for granted. जेव्हा आपण देवाला गृहीत धरलं, आपण देवाची पाहिजे तेवढी कदर केली नाही, त्या काळाकडे भूतकाळाकडे देवाने कानाडोळा केला. But now पण आता मात्र he is asking every one of us to repent देव आपल्यातल्या प्रत्येकाला हेच सांगत आहे की पश्चाताप कर, and come to me, पश्चाताप कर आणि माझ्याकडे ये. because कारण your customs cannot save you, एक तर तुझी रूढी, प्रथा, संस्कृती तुला वाचवू your शकत नाही. rights cannot save you, तुझे हक्क बिक्क तुला वाचवू शकत नाही. your rituals cannot save you, रूढी, प्रथा, पद्धती, संस्कृती, परंपरा, हक्क तुला नाही वाचवू your शकत. knowledge cannot save you. तुला जरी ज्ञान अमाप असलं तर ते ज्ञानही तुला वाचवू शकत नाही. Only your relationship with God will फक्त तुझं save you. देवाशी जे नातं आहे तेच तुला वाचवू शकतं. Only your relationship with God. केवळ तुझं देवाशी जे नातं आहे तेच तुला वाचवू शकतं. So keep your wisdom aside, तर तुमचं ज्ञान बाजूला ठेवा, keep your ego aside, अहमपणा, मीपणा पण जरा बाजूलाच ठेवा and come as a child to आणि God. लहान लेकरासारखे देवाकडे या. A child like coming to God
will receive great favor from God. लहान लेकराप्रमाणे जर आपण देवाकडे आलो तर आपल्याला देवाकडनं मोठा असा अनुग्रह म्हणजे कृपा मिळेल. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Psalm 131 verse 2, स्तोत्र 131 त्यातलं दुसरं वचन, surely I have learned to feel safe and satisfied like a child on its mother's lap. नक्कीच एखादं लहान बाळ आपल्या आईच्या मांडीवरती कसं असतं त्या पद्धतीनं मी तर सुरक्षित आणि शांत आता राहत आहे. As a child, एखादं लहान बाळ आईच्या मांडीवरती कसं असतं शांत आणि सुरक्षित, if you come as a child to God, तसं तुम्ही जर लहान बाळासारखे लेकरासारखे देवाकडे आलात trusting on Him आणि fully, देवावरती संपूर्ण विश्वास टाकून आलात की आता तार नाही तर मार देवप्पा तूच माझा, such a peace will grip your मग heart एवढी शांती तुमच्या हृदयाला असं जखडून घेईल that ना nothing will make you afraid. की मग तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं भय वाटणार नाही. A little girl walked daily to and fro from school, एक लहान मुलगी होती जी रोज शाळेतनं यायची जायची. but that morning त्या दिवशी सकाळी मात्र the weather was very, very bad. हवामान जरा चांगलं नव्हतं There was thunder and lightning, आणि सगळीकडेच विजा कडाडत होत्या. and so the mother felt very worried तर आईला जरा काळजी व्हायला लागली, for her child. लेकीची काळजी व्हायला लागली आईला. And so she felt concerned that her daughter would be frightened आणि आईला काळजी अशी व्हायला लागली की माझी मुलगी आता घाबरेल हे बघून. as she would walk back from school after the school. शाळा सुटल्यानंतर माझी मुलगी या अशा विजा कडाडणाऱ्या हवामानात परत यायला निघेल तर माझी मुलगी हे बघून घाबरेल. And she herself feared that the electric storm might harm the child. आणि तिला स्वतःला पण भीती वाटत होती की मग या विजा अशा कडाडतायत, इतकं मोठं वादळ सुटलंय तर माझ्या मुलीवरती काही उगीच गैरपरिणाम नको त्याचा, की झाड पडलं पोरीवरच पडलं असं काही व्हायला नको. She immediately got into a car मग लगेचच ती गाडीत बसली and drove along the route to a child's school. आणि मुलीच्या शाळेकडे जायला निघाली. As soon she found a little girl walking along the side of the road. आणि तिला दिसली तिची मुलगी रस्त्याच्या कडेनं चालत निघालेली. But at each flash of lightning, परंतु प्रत्येक वेळेला जेव्हा वीज कडाडत होती the child would stop, त्याला ते लेकरू थांबायचं, look up, वर पाहायचं and she would smile. आणि ती मुलगी हसायची, थांबायची, वर बघायची आणि हसायची. Another and another were followed, आणि अशा पद्धतीनं ती करत होती. and quickly with each little step that she walked, and when she heard that big lightning and saw the lightning, आणि ज्या दर वेळेला तिनं वीज कडाडताना पाहिली, तो would- आवाज ऐकला, she would stop ती थांबायची, and she would look up वर पाहायची and she would smile. आणि हसायची. The mother called over to her child तर आईनं मुलीला बोलवलं and asked her, "What are you doing? आणि तिला विचारलं की तू काय करते हे, Are you not scared of the तुला lightning?" भीती नाही वाटत या विजा कडाडतायत? The child answered, तर त्या मुलीनं smiling, हसतमुख उत्तर दिलं, God just keeps taking pictures of me. देव माझे फोटो काढत आहे. God just keeps taking pictures of me. देव माझे फोटो बघ ना किती काढत आहे. फोटोला फ्लॅश लावतात ना, हाँ सेल्फी में भी लगाते हैं, सेल्फी नहीं हो फिर भी लगाते हैं वो फ्लॅश. ती म्हणते देव किती फोटो काढतोय माझे. So much trust. इतका तिचा देवावरती विश्वास की आईला असं की विजा कडाडलेल्या बघूनही घाबरेल, पण पोरगी म्हणते त्या विजा बघून की अरे देव माझे फोटो काढतोय. What a sincere heart and sincere faith in God. म्हणजे काय प्रामाणिक हृदय म्हणायचं आणि काय प्रामाणिक विश्वास म्हणायचा त्या मुलीचा देवावर. Such ones will always find the smile of God on their lives. आणि असे जे कोणी असतील ना त्यांना नेहमी देवाचा हसतमुख चेहरा पाहायला मिळेल. Bible says बायबल म्हणतं in Amos 5 verse 6, आमोसचा 5वा अध्याय त्यातलं 6वं वचन, "Seek the Lord परमेश्वराला शोधा and you shall live." आणि तुम्ही जगाल. Seek the Lord परमेश्वराला शोधा and you shall live. म्हणजे तुम्ही जगाल. Amen. आमेन. That is the only remedy for a sick and dying world. हा एकच उपाय आहे आजारी आणि मरत असलेल्या जगासाठी. Bible speaks of a great king whose name was Hezekiah. बायबलमध्ये एका महान राजाची नोंद केली आहे ज्याचं नाव होतं हिजकिया राजा. He was enjoying his life, आणि तो आरामात होता, म्हणजे जीवनामध्ये सगळं त्याचं बरोबर चाललेलं होतं, मज्जा चालली होती सगळी. but पण a time came he fell very sick, एक वेळ अशी आली की हा राजा ना फार आजारी पडला and the sickness was severe. आणि हा आजार प्रचंड म्हणजे गंभीरच अवस्था झाली त्याची.
He thought that in his glory, is he going to die? आणि त्याला असं वाटायला लागलं की हे सगळं इतकं राजकीय वैभव माझ्याकडे आहे, पण या वैभवातच आता मी मरतो का काय? Bible says in Isaiah 38:10, मग यशया 38 त्यातल्या 10व्या वचनात बायबल म्हणतं, Hezekiah said, हिजकियाच म्हणाला he said, I was enjoying the best of my life. की मी तर माझ्या जीवनाचा अगदी आनंद घेत होतो, Must I go through the gates of death? आणि तसं होत असताना आता काय नरकाच्या दारातनं मी जायचं का? Will the rest of my years be taken away from me? माझी उरलेली वर्ष माझ्याकडनं काढून घेण्यात येणार आहेत का? I mean, he became frustrated in म्हणजे तो life. वैतागला, तो कंटाळला की आता काय माझं उरलेलं आयुष्य काढून घेणार आहेत का? मी असाच मरणार आहे का आता? In a short period of time, his life was going to end. आणि थोड्या अवधीमध्ये त्याचं जीवन समाप्त होणार होतं. Like the sparrow that mourns, he was mourning. आणि जसं चिमणी शोक करते तसा हा राजा शोक करायला लागला. No medicine could help कारण him. एक तर कुठलंच औषध त्याला बरं करेना, Nothing was working for him. आणि काही चालेच ना, म्हणजे कुठला उपायच चालेना. See, there are times even a king looks disappointed. आणि मग अशी वेळ येते की एखादा राजा पण नाराज दिसतो. If a king looks disappointed, what about ordinary people आणि like us? देशाचा राजा कधी कधी असा नाराज दिसायला लागतो, तर मग साध्या माणसांचं काय म्हणायचं? There are times nobody can help us. असं कधी कधी असतात असे प्रसंग जेव्हा कुणीच आपल्याला मदत करू शकत नाही. See, your mother may love you immensely, पहा, तुमच्या आईचं तुमच्यावरती प्रचंड प्रेम असेल, but she too has limitations. पण तिलाही मर्यादा असतात शेवटी. She has no power over your life. तिच्याकडे सामर्थ्य नसतं तुमच्या जीवनावरचं. Does she have power over your life? तिला तुमच्या जीवनावरचं सामर्थ्य आहे का? Your father may be very strong, तुमचे वडील पण असतील फार स्ट्रॉंग, बळकट, but he too has पण limitations. तुमच्या वडिलांनाही मर्यादेची एक चौकट असते. त्याच्या पलीकडे नाही करतायत बेटा. He cannot go beyond a limit. त्याच्या पलीकडे वडील जरी असले ते तरी नाही करू शकत. Your brother and your sister, your friends, all have limitations. तसं तुमचे भाऊ म्हणा, तुमच्या बहिणी म्हणा, तुमचे मित्र मैत्रिणी, सगळ्यांना एक मर्यादेची चौकट आहे. तिथपर्यंतच ते लोक मदत करू शकतात, त्याच्या पलीकडे नाही. There are times your money also cannot save. कधी कधी अमाप पैसा जरी असला तर तोही वाचू शकत नाही हो. At other times, money has value, कधी कधी पैशाला किंमत असते, but there are many other times it has no value. पण अनेक इतर वेळेला पैशालाही किंमत नसते. असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगी समजा पैशाला किंमत आहे, पण असेही काही प्रसंग जीवनात उद्भवतात की जिथं अमाप पैसा असूनही तो काय कामाचा आहे. Wisdom also sometimes fails. कधी कधी ज्ञान सुद्धा अपयशी ठरतं, नाही चालत डोकं. And so Bible says, बायबल म्हणतं, Hezekiah saw हिजकियाने पाहिलं how vanity is man's life किती व्यर्थ आहे without God. माणसाचं जीवन देवाशिवाय, व्यर्थ हो व्यर्थ. And so he turned his face to the wall मग हिजकिया राजाने आपला चेहरा भिंतीकडे वळवला and wept as a child to आणि God. असा रडला की जणू बाळ रडतं आईच्या समोर, तसं देवासमोर रडला. You see, God was making Hezekiah aware of this truth, आणि देव ना हिजकियाला या सत्याची जाणीव करून देत होता that he will die unless God himself intervenes into his life. की जोवर देव त्याच्या जीवनात मध्यस्थी करत नाही तोवर आता त्याचं काही खरं नाही. म्हणजे तो मरेल जर देवानी मध्यस्थी नाही केली तर. And if Hezekiah didn't pray to the living God, आणि त्यावेळेला जर हिजकियाने जिवंत देवाला प्रार्थना केली नसती ना, he would have died. तर हिजकिया खरोखर त्या प्रसंगात मेलाच असता. That is what God is letting us know through the life of आणि Hezekiah. तेच आपल्याला देव हिजकिया राजाच्या जीवनातनं दर्शवतोय, सांगतोय की असे जेव्हा काही प्रसंग येतात त्यावेळेला जर आपण देवाकडे वळलो आणि प्रार्थना करू लागलो नाही तर आपण मरू शकतो त्या प्रसंगात. There was no cure for his illness कारण उपायच नव्हता त्याच्या आजाराचा. because, कारण yes, Isaiah the prophet revealed God's statement to him. यशा संदेश त्यांनी त्याला देवाचं विधान सांगितलं. What did he say? काय म्हणाला तो त्याला? He said in Isaiah 38 verse 1, यशा 38:1 मध्ये तो त्याला म्हणाला, the Lord says, प्रभू म्हणतो you won't ever get well. की तू काही कधी बरा होणार नाहीये, You are going to die. तू मरणार आहेस. And you had better start doing what needs to be done. तर आता जे करायची गरज आहे ते सगळं तू करायला सुरुवात कर. जे गरजेचं आहे ते आता करायला सुरुवात कर, कारण तू जगणार नाहीस, तू मरणार आहेस. I mean, that is what God is saying to many of you. असं तुमच्यातल्या अनेकांना देव आज सांगतोय की जे गरजेचं आहे ते आता करायला सुरुवात करा, नाहीतर आपल्यातले बरेच जण मरणार आहेत. You will be in the dungeon forever. नाहीतर दलदलीत अडकू आपण कायमचे. You will be in the curse forever. नाहीतर उगीच शापित राहाल तुम्ही. You will be disappointed forever. नाहीतर उगीच कायमचे तुम्ही नाराज राहाल. Unless you better start doing something. काहीतरी करायला सुरुवात केली पाहिजे सगळ्यांनी. Amen. Did you Amen. see that? येत आहे ना लक्षात?
God was saying, देव म्हणत होता not a soul in the whole wide world can heal you, Hezekiah. संपूर्ण जगातला एकही जीव एकही माणूस तुला बरं करू शकणार नाहीये हेजिकिया राजा. That statement was so true. ते विधान फार खरं होतं You will never recover, की तू Hezekiah. कधीही बरा होणार नाहीयेस हेजिकिया. God was showing him, देव त्याला दाखवत होता unless I intervene, जोपर्यंत मी तुझ्या जीवनात मध्यस्थी करत नाही you will never rise. तोपर्यंत तू वर येणार नाहीस. And if you want me to intervene, आणि तुझी जर इच्छा असेल की मी तुझ्या जीवनात मध्यस्थी करावी you have to turn to me. तर तुला माझ्याकडे वळावं लागेल. Whether you like it or not, तुला आवडो न आवडो वाचायचं असेल तर तुला माझ्याकडे वळावं लागेल. you will die in your ego if you don't turn to God. आणि तुम्ही जर देवाकडे नाही वळलात ना तर तुमच्या अहमपणामध्ये मराल बर का. God is saying, देव बोलतोय tell Hezekiah, हिजकियाला सांग set your house in order means you do what you have to do. तुझ्या घराची निर्वानिरव कर. हे जे मराठीत लिहिलंय ना या वाक्याचा अर्थच असा होतो की जे करायची गरज आहे ते सगळं आता करायला लाग. The most important thing. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता करायला लाग, नाही तर मरशील. People say, oh, the most important thing, I have to write my will on this fellow's name, that fellow's name. लोक म्हणतात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी ही आहे की मरायच्या अगोदर माझं विल मी कुणाच्या नावावरती करायचं, हे कुणाला द्यायचं, ते कुणाला द्यायचं. That God doesn't need to teach you. ते देवानी तुला शिकवायची गरज नाहीये. He is trying to say, देव तुला असं म्हणायचा प्रयत्न करतोय I want to intervene, की मला मध्यस्थी करायची आहे but you have to turn to me. पण तुला माझ्याकडे वळावं लागेल तर मी मध्यस्थी करीन. That means, म्हणजे if you don't turn to me, जर तू माझ्याकडे वळला नाही you will die तर in your मरशील sins. मरशील तुझ्या पापांमध्येच मरशील. And so when Hezekiah cried out to God, आणि मग जेव्हा हिजकियाने देवाचा धावा केला it was not a demand, ती काय अशी डिमांड मागणी नव्हती but a tearful request. पण एक अश्रुपूर्ण रीतीनं केलेली म्हणतात ना काकुलतेची विनंती तशी होती. God values your tearful request. आणि देव तुमच्या काकुलतेच्या विनंतीला मान देतो. Because God said, कारण देव बोलला tell him, त्याला जाऊन सांग I have seen his tears त्याचे अश्रू मी पाहिलेत, त्याला सांग. and I have heard his cry. आणि त्याचं रडणं मी ऐकलंय, माझ्या समोर वळून तो रडला ना ते रडणं मी बघितलंय असं त्याला सांग. You cannot demand of God. तुम्ही देवाकडनं डिमांड नाही करू शकत की आमच्या मागण्या पूर्ण करा. देव आहे तो. Say, that is not a protest that you are making before the government. ही काय आंदोलन नाहीये एखाद्या सत्तेसमोर किंवा सरकार समोर केलेली. तो देव आहे. He is God. तो देव आहे. त्याच्या God समोर of असली all आंदोलन flesh. चालत नाहीत की हमारी मांगे पुरी करो असं देवासमोर नाही चालत. Bible says, बायबल म्हणतं God immediately healed him. देवाने लगेच त्याला बरं केलं. Immediately healed him. लगेच देवाने त्याला बरं केलं. If Hezekiah had not turned to God, पण जर हिजकिया देवाकडे वळलाच नसता तर 100% he would have died. 100% मेला असता. आणि काय तो जर देवाकडे वळलाच नसता तर 100% मेलाच असता. Many of you, तसं तुमच्यातले बरेच जण you know it. तुम्हाला माहितीये मनातल्या मनात If you had not turned to God, प्रत्येकाला आपापलं माहिती असतं की मी जर देवाकडे वळले नसते you would have died in your misery. मेलो असतो माझ्या त्रासात माझ्या ह्या सगळ्या ह्याच्यात मी मेलो असतो. You would have been somewhere in the mental asylum or in some dungeon. गेलो असतो कुठेतरी वेड्यांच्या इस्पितळात दाखल व्हायची पाळी आली असती, नाही तर कुठेतरी दलदलीत अडकलो असतो. But पण because you turned to God, परंतु तुम्ही देवाकडे वळल्यामुळे God turned to you. देव तुमच्याकडे वळला. Every time दरवेळेला you are in a mess, जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या गोंधळात बरबादीत you असता, are in a trouble, नासदुशीत असता, काही त्रासात असता, humble yourself greatly. काही समस्येत असता, त्याला जरा नम्र करा स्वतःला फार मोठ्या प्रमाणात. Not before men, but before God. माणसांसमोर नाही रे, देवासमोर स्वतःला नम्र करा. And God will raise you आणि up. देव तुम्हाला वर उचलेल. He will raise you up. देव उचलेल तुम्हाला वर. He is the mighty God. देव महान आहे. Today the world is in turmoil. आज संपूर्ण जग असं आहे ना, गदारोळ माजलाय अख्ख्या जगात. Why? का? Because the only one who would have helped them is being neglected. कारण की जो एकमेव त्यांना सहाय्य करू शकतो त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलंय. Yes. म्हणजे देवाकडे. He is ready to help you. देव तुम्हाला मदत करायला तयार आहे. What a glorious morning that was किती वैभवशाली होती ती सकाळ. when it was heard a child is born in Bethlehem. जेव्हा ऐकण्यात आलं की बेथलेम गावात एक बाळ जन्माला आलंय It was prophesied of him आणि भविष्यवाणी केली होती त्याच्याविषयीनं. 700 years before his birth ती पण त्याच्या जन्माच्या 700 वर्ष अगोदर केलेली होती. by a great prophet whose name was Isaiah. एका महान संदेष्टाने यशा नावाच्या केली होती भविष्यवाणी त्याच्या जन्माच्या 700 वर्ष अगोदर. And he had said आणि बोलला होता तो in Isaiah 9 verse 6, यशा 9 अध्याय 6
6वं वचन For unto us a child is born, की आपल्यासाठी बाळ जन्माला आलेलं आहे, unto us a son is given, आपल्यासाठी पुत्र दिला गेला आहे and the government shall be upon his shoulders, आणि सत्ता त्याच्या खांद्यावर राहणार आहे. and his name shall be called Wonderful, त्याचं नाव अद्भुत असेल, Counselor, मंत्री असेल, the mighty God, पराक्रमी देव असेल, the everlasting Father, सनातन पिता असेल, the Prince of Peace. शांतीचा अधिपती. ही सगळी त्याची नावं असतील And his world will never end. आणि त्याचं राज्य कधी संपणार नाही. He'll be Emmanuel. तो इमॅन्युअल असेल, That is God with us. म्हणजे देव आम्हा बरोबर. That angel revealed it. त्या दूताने प्रगट केलं. In Matthew 1:21, मत्थय 1:21 मध्ये she will bear a son. की तिला पुत्र संतान होणार आहे, A virgin shall bear a son. कुमारिकेला पुत्र संतान होणार And आहे you shall call his name Jesus. आणि त्याचं नाव तुम्ही येशू ठेवा, For he shall save his people from their कारण तो त्याच्या sins. लोकांना त्यांच्या पापापासून तारे. And Jesus came. आणि येशू आले. He took the sins of the whole world. येशूने संपूर्ण जगाचं पाप घेतलं. Died on the cross. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले Defeated the devil. आणि सैतानाला येशूनी हरवलं. Rose again on the third या day. पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले And he's आणि alive. आजही येशू जिवंत आहेत, Mighty to save. महान आहेत आपल्याला तारायला. Praise God. देवाला धन्यवाद. Whom are you following? कुणाच्या मागे चालताय तुम्ही? A living or the dead? कुणाच्या मागे चालताय तुम्ही? जिवंताच्या का मेलेल्याच्या? Why are you seeking the living among the dead? जो जिवंत आहे त्याला मेलेल्यांमध्ये कशाला शोधता? Don't worry. नका ना काळजी करू. He will help you. आहे तो तुम्हाला मदत करेल He will save you from your trouble. आणि तुम्हाला तुमच्या त्रासांपासून सुद्धा वाचवेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 116 verse 8, स्तोत्र 116:8 You have rescued my soul from death, my eyes from tears, my feet from stumbling. स्तोत्र 116 आणि त्यातलं 8वं वचन. कारण तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय पडण्यापासून मुक्त केलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. He will rescue you from your enemies. तो तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सोडवेल. Because Bible says in Jeremiah 15:21, कारण इर्मिया 15 आणि त्यातल्या 21व्या वचनात बायबल म्हणतं, I will deliver you from the hand of the wicked, मी तुम्हाला दुष्टांच्या हातात न सोडवीन and I will redeem you from the grasp of the violent. आणि मी तुम्हाला हिंसा करणाऱ्यांच्या हातातनं सुद्धा सोडवीन. God will save the needy also. दुष्कर्मांच्या हातातनं मी तुला सोडवीन, बलात्कारांच्या हातातनं मी तुला खंडून घेईन. इर्मिया 15:21 वचन. God will save the needy also. आणि गरजवंतांनाही देव वाचवेल, सोडवेल. Because Bible says in Psalm 72 verse 12, कारण स्तोत्र 72 आणि त्यातल्या 12व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, God will deliver the needy when he cries. गरजवंतू जेव्हा रडेल तेव्हा देव त्याला सोडवेल. The poor also and him that has no helper. आणि जो गरीब आहे, ज्याला मदत करणारं कोणीच नाहीये, त्याला देव सोडवेल. God also wants to heal the sick. परमेश्वराला आजारांना सुद्धा आरोग्य द्यायचं आहे. Because he said in Jeremiah 30 verse 17, कारण की इर्मया 30वा अध्याय आणि त्यातल्या 17व्या वचनामध्ये तो म्हणाला, I will restore you to health. मी तुमचं आरोग्य तुम्हाला परत करीन. इर्मया 30:17. And heal your wounds, declares the Lord. आणि तुमच्या जखमांना मी आरोग्य देईन असं प्रभू म्हणत आहे. God also wants to make you prosperous. आणि देवाला तुम्हाला समृद्ध सुद्धा करायचं आहे. Because he said in Jeremiah 29 verse 11, कारण की इर्मया 29 व त्यातल्या 11व्या वचनात देव म्हटलाय, I know the plans I have for you, मी तुम्हाविषयी काय संकल्प करीत आहे ते मी जाणतो. plans to prosper you तुम्हाला समृद्धीच मला द्यायची आहे. and not for evil but to give you hope and future. इर्मया 29:11. कारण मी तुम्हाविषयीचे संकल्प करीत आहे ते मी जाणतो, तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत असे यहोवा म्हणतो. He wants to save the whole world. याचा अर्थ देवाला अख्ख्या जगाला वाचवायचं आहे. Because he said in Isaiah 45 verse 22, कारण की यशया 45 आणि त्यातल्या 22व्या वचनामध्ये तो असं म्हटलेला आहे की Turn to me all you ends of the earth. 45-22 यशया मध्ये देव म्हटला, अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, कारण मीच देव For आहे I आणि am दुसरा God कोणी and there is no other. यशया 45वा अध्याय 22वा वचन. अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही. Keep Jesus as the center of your life. सांगायचं तात्पर्य असं बेटा या सगळ्यातनं की येशूंना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवा Let your life revolve around him. आणि जीवन येशूंच्या भोवती फिरू दे.
He can be seen from north, south, east, west. येशू चारही दिशेनं दिसतात. म्हणजे कुठल्याही दिशेनं तुम्ही येशूंकडे पाहायला गेलं तर येशू दिसतात. You know, my Jesus is like the Statue of Liberty आणि you find in New York माझे येशू ख्रिस्त ना न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ना त्याच्यासारखे आहेत. with a torch flame ज्याच्या त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या त्या पुतळ्याच्या हातात ना मशाल आहे, which shows itself to be the light of the world. जी मशाल असं दर्शवते की जगाचा हा प्रकाश आहे. Whoever steps in New York आणि जो कोणी न्यूयॉर्कला जातो अमेरिकेत, first sees the Statue of Liberty. प्रथम तो तिथे बघायला जातो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. So also my Jesus, he always stands at the helm, तसं माझ्या येशूंचं आहे की येशू नेहमी विजयी उभे आहेत standing with the light आणि मशाल घेऊन, तो प्रकाश घेऊन उभे आहेत and saying, I am the light of the आणि world. असं म्हणत आहेत की या जगाचा प्रकाश मी आहे. He who walks with me जो कोणी माझ्या बरोबर चालेल will never have darkness in his life. कधीच त्याच्या जीवनात अंधार येणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So trust on him, तर त्याच्यावर विश्वास ठेवा, believe on him. त्याच्यावरती भरोसा टाका. He is mighty to save. येशू आपल्याला तारायला महान आहे. Jesus himself said येशू स्वतः म्हणाले in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy. सैतान आलाय लोकांचं चोरायला, लोकांना मारायला आणि लोकांचा नाश करायला. But I have come to give you life, पण मी आलोय तुम्हाला जीवन द्यायला म्हणाले. life in ते abundance. पण विपुल जीवन द्यायला म्हणाले. Praise God. देवाला धन्यवाद. If you read in John 11, योहानाचा 11वा अध्याय जर तुम्ही काढून वाचला, there is a wonderful family. एक सुंदर असा परिवार तिथे आपल्याला पाहायला मिळतो. Only three. आणि तिघच फक्त फॅमिलीमध्ये, Lazarus, लाजर, Mary and Martha. मरिया, मार्था असा तिघांचाच हा छोटासा परिवार. They were very dear to Jesus. आणि येशूंना फार प्रिय होता हा परिवार. And they lived in Bethany. बेथनी नावाच्या गावामध्ये राहायचे हे तिघ जण. Jesus loved them very much. आणि येशूंचं ह्यांच्यावरती अतोनात प्रेम होतं. This family often opened their homes for Jesus. या परिवाराने नेहमी येशूंसाठी आपलं दार उघडलं. It was a comfortable place for Jesus. आणि येशूंना सुद्धा तिथे कम्फर्टेबल वाटायचं, म्हणजे आराम मिळायचा येशूंना त्यांच्या घरामध्ये जायला बरं वाटायचं. Jesus would take his disciples also. आणि येशू आपल्या शिष्यांना पण घेऊन जायचे त्यांच्या बरोबर. And he could easily slip off his sandals from his feet and then lay on the bed and on the cot and relax आणि in that मरिया, house. मार्था, लाजराचं घर एक असं घर होतं येशूंसाठी की जिथं ते आरामामध्ये कॉटवरती बसू शकतात, आरामामध्ये पडू शकतात, असं एक घर होतं ते येशूंसाठी. What a wonderful house. म्हणजे किती छान घर असेल ते ना, की येशू तिथं आरामामध्ये चप्पल वगैरे काढून मस्तपैकी कॉटवरती बसलेत, आराम करतायत. म्हणजे ते घर किती प्रिय असेल. One day, एके दिवशी news came that Lazarus became very sick. बातमी अशी आली की तो लाजर खूप आजारी पडला Doctors couldn't do anything. आणि डॉक्टर काही करू शकत नाहीत. And Jesus was not there. आणि येशू नेमके तेव्हा गावात नव्हते. And so Martha was worried and she sent a letter to Jesus. मार्थेला झाली काळजी, तिने पाठवले येशूंना पत्र The one whom you love is very sick. की प्रभू ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता तो फार आजारी आहे, Please come immediately. तर प्लीज तुम्ही लवकर या. But then Jesus waited 4 more days. पण येशूंनी मात्र अजून 4 दिवस होते तिथेच मुक्काम ठेवला. I mean, he was not busy म्हणजे येशू काही कामात फार व्यस्त होते असा काही भाग नाही. because we get the scene of what Jesus was doing. का आपल्याला चित्र मिळतं की येशू तिथे काय करत होते, जिथे होते तिथे. He was not busy. येशू काही कामात वगैरे व्यस्त नव्हते, ते येऊ शकत होते लगेच. Yes, he could have come, but he didn't come येशू लगेच येऊ शकत होते, पण येशू लगेच आले नाहीत. because somewhere Jesus deliberately delayed कुठेतरी येशूंनी मुद्दामून यायला उशीर केला that the world may know की जगाला कळावं that Jesus can do the impossible things. येशू अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. Okay? If Jesus had gone in time, he would have raised the sick man from the bed. येशूचं वेळेत गेले असते ते येशूंनी आजारी माणसाला उभं केलं असतं. But But- how will the world know that Jesus has greater power? मग जगाला कसं कळणार की येशूंकडे ह्याच्याही पेक्षा मोठं सामर्थ्य आहे. How will the world know that he is mighty to save? मग जगाला हे कसं कळणार की येशू तारायला महान सामर्थ्यवान आहेत, That he can also raise the dead? की मेलेल्याला पण ते परत उभं करू शकतात. आजाराला उभं करणं आणि मेलेल्याला परत उभं करणं फरक आहे ना. That's why he stayed back. आणि म्हणून येशू मुद्दामून जिथे होते तिथेच राहिले, नंतर आले. Praise God. हा मेल्यावर. And then, मग after 4 days, Jesus comes. 4 दिवसांपश्चात येशू आले. And till that time, Lazarus was dead. तोपर्यंत लाजर मेला होता. They buried him. मग त्याची मयत पण झालेली, त्याला पुरलं पण. Then Jesus comes. आणि मग येशू आले. And Martha said, Lord, if you had been little bit early, my brother wouldn't have तर died. मार्था बोलली की प्रभू तुम्ही थोडे लवकर आला असता तर माझा भाऊ मेला नसता. But I know, पण मला ठाऊक आहे even now, आता सुद्धा you can do things. तुम्ही करू शकता गोष्टी. Amen. आमेन. And so Jesus said, तर येशू बोलले, if you believe, तुझा जर विश्वास असेल you shall see the glory. तर देवाचा गौरव तू पाहशील. Because I am the resurrection and the life. कारण मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who dies will live. जो मरेल तो जगेल.
What a great statement. काय विधान आहे हे? She said, yes, I know, one day on the resurrection day, he will rise. तर ती म्हणाली, हो मला माहिती आहे एके दिवशी पुनरुत्थानाच्या दिवशी तो परत उभा राहील. He said, I am the resurrection, not I will be. मग the येशू तिला म्हटले, मी म्हणालो की मी पुनरुत्थान आहे, मी पुनरुत्थान होणार आहे असं मी म्हटलेलो नाही, मी आहे. Because why would you need a resurrected Christ if Lazarus was only sick? पुनरुत्थित येशू कशाला लागले असते? जर लाजर नुसता आजारी असता तर मग पुनरुत्थित येशू लागले नसते ना. But he wanted to tell the world, I am the resurrection. पण येशूंना जगाला हेच तर सांगायचं होतं की पुनरुत्थान मी आहे. How can he do it? कसं काय करू शकतात? He cannot say when Lazarus is sick, I am the resurrection. लाजर जेव्हा फक्त आजारी आहे तेव्हा कसं येशू म्हणणार मी पुनरुत्थान आहे? कारण की आजारी माणसाला उभं करायला पुनरुत्थान लागत नाही. Yes. मेलेल्याला उभं करायला पुनरुत्थान लागतं. For the dead to be raised up, you need a resurrected Christ. मेलेल्या माणसाला परत जिवंत उभं करायला पुनरुत्थान किंवा पुनरुत्थित ख्रिस्त लागतो. केवळ आजाऱ्याला उभं करायला पुनरुत्थान लागत नाही. So Jesus said, येशू बोलले, take me to the grave. चल मला कबरेकडे ने. Large crowd followed him. गर्दी खूप मोठी मागे होती त्यांच्या. Then Jesus said, take away the stone. मग येशू म्हटले, From the grave. कबरेचं दार उघडा, ती धोंड काढा. Martha protested. मग मार्था जरा नाही नाहीच म्हणत होती Lord, it's been 4 days. की नको, 4 दिवस झालेले त्याला पुरून, There will be stench, Lord. त्या मृतदेहाला आता दुर्गंधी पसरलेली असेल, नको. Jesus said, didn't I tell you? तर येशू तिला म्हटले, अगं मी तुला बोललो ना, तुला मी सांगितलंय How ना. many times? Sometimes Jesus has to tell us. म्हणजे किती वेळा कधी कधी येशूंना आपल्याला तेच तेच सांगावं लागतं ना, की मी तुला सांगतोय ना. That means he had been saying it often. म्हणजे येशू सारखं सारखं सांगत होते. But he said, how many times I have to tell you? मग येशू म्हटले की किती वेळा सांगायचं तुला? If you believe, जर तू विश्वास ठेवशील you shall see the तर glory. देवाचा गौरव पाशील. Then they removed the stone. मग त्यांनी कबरेचं दार उघडलं. And Jesus cried out with a loud voice, येशू जोरात बोलले, Lazarus, लाजरा come forth. बाहेर ये. And Lazarus came out, a आणि dead man लाजर, walking. मेलेला लाजर जिवंत होऊन परत आला. Praise God. देवाला धन्यवाद. That proves त्याच्यावरनं सिद्ध झालं, Jesus not only heals the sick, he can raise the dead. त्याच्यावरनं सिद्ध होतं की येशू फक्त आजारांना आरोग्य देऊ शकतात एवढंच नाही, तर येशू मेलेल्यांना सुद्धा परत जिवंत करू शकतात. That proves there is nobody greater than Jesus. आणि याच्यावरनंच हे सिद्ध होतं की येशूपेक्षा महान कोणी नाही. एक तर There is- येशू सारखं कोणी नाही आणि येशूंपेक्षा महानही कोणी नाही. There is this person who for 8 years experienced severe pain all over his body. एक व्यक्ती होता आणि 8 वर्ष त्याला भयंकर अंगवेदना व्हायच्या, म्हणजे पूर्ण शरीरच दुखायचं. From the head, top of the head till the toes. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सगळं दुखायचं. It had been a very difficult time for the whole family. फारच अवघड असा काळ त्या पूर्ण परिवारासाठी. Because there was not a single day when he did not complain of the pain. कारण एक दिवस असा गेला नाही की हा माणूस तक्रार करत नसेल. रोज सांगायचा, मला दुखतंय, मला दुखतंय, मला दुखतंय. At times he would experience burning sensation on the sole of his foot. कधी कधी त्याच्या पायाच्या तळव्यांना आग व्हायची. And so he would spend many sleepless nights. मग रात्रीची त्याला झोप नाही यायची अनेक वेळेला. Because the pain was so कारण वेदना excruciating. इतकी भयंकर होती ना की त्याला That- झोप नाही यायची. He would cry the whole मग night. रडत बसायचा रात्रभर. The family could not see him आणि suffering so much. परिवाराला बघवे ना की याला किती रे त्रास होतोय. They tried everything, मग सगळे प्रयत्न अर्थातच त्यांनी केले. visited innumerable doctors, अगणित डॉक्टरांकडे पण त्याला नेलं. tried every medical course. सगळे प्रयत्न केले, सगळ्या मेडिकली सगळी ट्रीटमेंट वगैरे प्रयत्न केले. Finally, they went to some tantrics, आणि मग शेवटी एका कुठल्या तांत्रिकाकडे गेले. but that also proved vain. त्यातनं पण काही लाभ झाला नाही. By the time they realized they had almost spent 5 lakhs on him, आणि मग 5 लाख रुपये जवळजवळ त्यांनी तोवर त्याच्यावरती खर्च केलेले होते. but nothing could heal him. तरी तो बाबा काही बरा झाला नाही. This family comes from Bhosri. हा परिवार भोसरीत राहतो. And so with each passing day, तर प्रत्येक जाणाऱ्या दिवसाला they were losing all hope. त्यांची आशा निघूनच जात होती की नाही, आता बहुतेक ह्याला काही आशाच नाहीये. Now, his sister had come to Pune after a marriage, आता या माणसाची बहीण पुण्याला आली होती लग्नानंतर, and she never heard of Jesus आणि तिने काही येशूंविषयी कधी ऐकलं नव्हतं. till her friend shared Jesus with her. तिच्या एका कोणी मैत्रिणीनं का मित्रानं तिला येशूविषयी सांगितलं. And so she started attending a blessing meeting. आणि त्यांच्या सांगण्यावरनं ती आपल्या आशीर्वाद सभेला यायला लागली. And every Saturday she would regularly pray for her brother. दर शनिवारी ती नियमितपणे आपल्या भावासाठी प्रार्थना करायची. And she believed that God will do आणि something. तिने विश्वास ठेवला की देव काहीतरी नक्कीच करेल माझ्या भावासाठी. And so she shared this good news with her brother. आणि तिने ही सुवार्ता आपल्या भावाला पण सांगितली. And he also started
attending our मग meeting. तिचा भाऊ पण आपल्याकडे सभेला यायला लागला. And he was carried and brought. म्हणजे in त्याला our meeting. अक्षरशः असं उचलून आणलं, त्याला चालता वगैरे पण होत नव्हतं. And in those times, they used to often, see our program on the TV, which used to come on आणि Saturday त्या at 6:30. काळामध्ये शनिवारी आपली जी आशीर्वाद सभा चालायची ती टीव्हीवरती पण चॅनलवर दिसायची. That faith developed in the whole family. तर तो विश्वास पूर्ण परिवारामध्ये वाढला. One Saturday, एका शनिवारी suddenly the power of God struck him. अचानक देवाचं सामर्थ्य त्या माणसावर आलं. He said, तो म्हणाला, somebody put his hand in my body and just removed that painful thing. out." कोणीतरी त्याचा हात माझ्या शरीरात घातला आणि सगळ्या वेदना काढून I घेतल्या. mean, he pulled it out like you pull a rope or something out from आणि some. एखादी दोरी वगैरे आपण कशी खेचतो तसं कोणीतरी माझ्या शरीरात हात घातला आणि त्या सगळ्या वेदना खेचून काढून घेतल्या. And it seemed as though from the toe right up from the head, it just was pulled out like a आणि rope being म्हणे pulled माझ्या out. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत मला ती जाणीव झाली की माझ्यात हात घालून कोणीतरी ते सगळ्या वेदना काढून खेचून घेतलेलं आहे. And he said, after that, every pain went away. आणि तो म्हणतो त्याच्यानंतर कधीही वेदना झाल्या नाही, Never. कधीच नाहीत. That is the power in the name of Jesus. हे येशूंच्या नावातलं सामर्थ्य आहे. He is mighty to save. महान आहेत येशू तारायला. And if he is in your midst, आणि येशू जर तुमच्यामध्ये असतील, if he comes in your family, येशू जर तुमच्या परिवारात आले, if you give him place in your mind, येशूंना जर तुम्ही तुमच्या मनात जागा दिली, if you give him place in your heart, आपल्या हृदयात जर तुम्ही येशूंना जागा दिली, your life will be changed. तर तुमचं जीवन बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Now is your time. आताची वेळ तुमची वेळ आहे. You may close your eyes. डोळे तुम्ही बंद करा. Look to the Lord. प्रभूकडे पहा. If you have not tasted him yet, अजूनपर्यंत जर तुम्ही प्रभूची चव घेतली नसेल I invite you तर मी तुम्हाला आमंत्रित करत आहे to आज taste him, की तुम्ही प्रभूची चव घ्या to check him, आणि प्रभूला तपासून पहा, and know how good he is. पारखून पहा प्रभूला की प्रभू किती चांगला आहे. He came only for you. प्रभू फक्त तुमच्यासाठीच आलाय. Jesus never came for the animals, येशू जनावरांसाठी आलेले नाहीये, not for the birds. का येशू पक्ष्यांसाठी सुद्धा आलेले नाहीत. He came for mankind. येशू मानव जातीसाठी आलेत. He didn't die for animals. येशू जनावरांसाठी मेलेले नाहीयेत. He died for you येशू तुझ्यासाठी मेलेत, because you are more important than animals. कारण जनावरांपेक्षा तू जास्त महत्वाचा आहेस. He cares for you. येशूला तुझी काळजी आहे. Just pray with me. केवळ माझ्या बरोबर ही प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I trust in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. I believe in you माझा तुझ्यावर विश्वास आहे that you sent Jesus on this की earth तू येशूंना या जगात पाठवलंस for my sins. माझ्या पापांसाठी. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर, Cleanse me and wash me. मला साफ कर, धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. I need you. मला तुझी गरज आहे. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I'm going through a hard time. मी फार अवघड प्रसंगातनं जात आहे. I cannot see any answers for my questions. मला कुठूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळताना दिसत नाहीत. Oh Lord, हे प्रभू, touch me. मला स्पर्श कर. I accept you as my Savior. मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारत आहे. See, something is happening. पहा, काहीतरी होत आहे. When you say that, जेव्हा तुम्ही असं बोलता something happens. त्यावेळेला नक्कीच काहीतरी होतं. There is a flow of God's power in your life. देवाच्या सामर्थ्याची एक वाहतूक तुमच्यात सुरू होते. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave my people in Jesus' name. सोड माझ्या लोकांना येशूच्या नावात. Leave their bodies in Jesus' त्यांची name. शरीर येशूच्या नावात सोड. Leave their minds in Jesus' त्यांची name. मन येशूच्या नावात सोड. Leave their cases in Jesus' त्यांची name. प्रकरण येशूच्या नावात सोड. In the name of Jesus. येशूच्या नावात Touch their bodies. त्यांच्या शरीरांना स्पर्श कर प्रभू. Whatever pain they are going through, ज्या काही वेदनेतनं ते जात आहेत, whatever sickness they are going ज्या through, एका आजारांमधनं ते जात आहेत, heal their bodies. त्यांच्या शरीरांना In Jesus' आरोग्य दे. name. Whatever condition they are going आणि through, ज्या काही अवस्थेमध्ये ते आहेत, you said, तू म्हणालास I am mighty to save. मी तुला तारायला महान आहे, I will rejoice मी आनंद करीन. to save you. तुला तारायला मला आनंद मिळेल. You said your God in the midst of you is mighty to तू save. म्हणालास की तुझा देव तुझ्यामध्ये तुला तारायला महान आहे. Oh God, देव बाप्पा, save my people. माझ्या लोकांना वाचव तार. You said, तू म्हणालास call unto me in the days of your trouble, संकट समयी, तुझ्या संकट समयी तू माझ्या नावाला हाक मार and I shall answer you. आणि मी तुला उत्तर देईन I shall deliver आणि मी you. तुला सुटका देईन. Oh God, हे माझ्या देवा, this is a time of
difficulties. ही अडचणीचीच वेळ आहे सध्या. This is a time of pain. हा सगळा वेदनेचाच काळ आहे This is सध्या. a time of stress. आणि दडपणाचा तणावाचा काळ आहे This is a time of confusion. आणि गोंधळाचा काळ आहे. Save my people, माझ्या Lord. लोकांना वाचव आणि तार. Save them. माझ्या लोकांना तार आणि वाचव. Deliver them. माझ्या लोकांना सुटका दे. Those who need financial blessings, bless them ज्या लोकांना financially. आर्थिक आशीर्वादांची गरज आहे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Release your grace on their lives. तुझी कृपा त्यांच्या जीवनांवरती मोकळी कर. Master, दे बाप्पा. those who have got jobs, they should not lose jobs. ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांच्या त्या जाता कामा नयेत. Those who don't have jobs, give them ज्यांना jobs. नोकऱ्या नाहीत त्यांना नोकऱ्या तू दे. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Remove them from their debts. त्यांच्या कर्जातून त्यांना काढ. Let them know त्यांना कळू दे you are the resurrection and the तू life. पुनरुत्थान आणि जीवन आहेस. You always proved more than sufficient to आणि your तू people. नेहमी सिद्ध करून दाखवलंयस की तुझ्या लोकांसाठी तू पुरून उरशील एवढा आहेस. Yes, you always proved yourself. तू नेहमी तुझ्या लोकांना स्वतःविषयीने हे सिद्ध करून दाखवलंयस की तू त्यांच्यासाठी पुरून उरशील एवढा मोठा आहे. You always manifested yourself as a mighty God. आणि तू नेहमी स्वतःला मी महान देव असंच प्रगट केलंय. That's why you waited back and did not go to meet Lazarus. म्हणून तू वाट पाहिली आणि 4 दिवसांनंतर लाजराकडे गेलास. You could have met him when he was sick, तू लाजराला तो आजारी असताना जाऊन भेटू शकला असता but you didn't. पण नाही. Why? का? That the world may know. की जगाला कळावं Don't think about me as a small God. माझ्याविषयीनं मी लहान देव आहे असा विचार करू नका. Let the world know जगाला हे कळू दे that I am mighty to save मी them. महान आहे तारायला. Lord, देवप्पा we thank you. आम्ही तुझे आभार We मानतो. bless you. तुला आशीर्वादित We करतो. come under your covering. तुझ्या आवरणाखाली येतो We surrender ourselves to you. आणि समर्पित करतो जीवन आमची तुला. And we say, आणि म्हणतो Jesus is Lord. येशू माझा प्रभू आहे. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Keep this aspect in your heart. हा पैलू हृदयामध्ये जपून ठेवा. Walk with the Lord every day. रोज प्रभू बरोबर चाला. Seek His face every day. रोज प्रभूंना शोधा म्हणजे प्रार्थना करा. Carry His presence with you. प्रभूचा सहवास आपल्या बरोबर बाळगा. Don't do wrong. चुकीचं करू नका. Always do right. नेहमी बरोबर ते करा. And God will back you till देव the end. तुम्हाला पाठिंबा देईल शेवटपर्यंत. Amen. आमेन.